धनु राशी 2 ते 8 मार्च 2026 साप्ताहिक राशीफल. धनु राशी वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार मार्च महिन्याचा पहिला आठवडा आजपासून सुरू होत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार 2 ते 8 मार्च 2026 चा हा आठवडा धनु राशीसाठी फार खास असणार आहे. या आठवड्यात अनेक राशींना नशिबाची साथ मिळेल, कारण या काळात ग्रहांचे मोठे संक्रमण होत आहे, जे शुभ संकेत देत आहेत. त्यामुळे हा काळ धनु राशीसाठी कसा असणार आहे, चला जाणून घेऊ. धनु राशीसाठी नवीन आठवडा चांगला असणार आहे. ग्रहांच्या संक्रमणाच्या दृष्टीने हा आठवडा तुमच्यासाठी शुभकारक असेल. तसेच नोकरीत तुम्हाला प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला शुभवार्ता मिळेल. तसेच नियमितपणे ध्यान आणि योगासन तुमच्यासाठी लाभदायी ठरेल. मित्रांचं सहकार्य देखील तितकंच महत्त्वाचं आहे. धनु राशीच्या लोकांसाठी हा आठवडा उत्साह आणि नवीन शक्यतांनी भरलेला असेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचे कौतुक होईल आणि तुम्हाला नवीन संधी मिळतील. कुटुंबात शांती आणि आनंद नांदेल आणि तुम्हाला तुमच्या पालकांचे आशीर्वाद मिळतील. तुमची मुले कुटुंबात यश मिळवतील आणि तुमचे मन आनंदी राहील. प्रेमजीवनात गोडवा आणि प्रेमाने भरलेले असेल. आरोग्य सामान्य राहील, परंतु थोडा थकवा आणि चिंता येऊ शकते. आर्थिक परिस्थिती मजबूत राहील. गुंतवणूक आणि व्यवसायात नफा मिळण्याची शक्यता आहे. आध्यात्मिक साधना आणि ध्यानाद्वारे मानसिक संतुलन राखा. रात्री उशिरापर्यंत काम करणे ही चांगली कल्पना नाही. सामाजिक कार्यात सहभागी होण्यासाठी आणि मित्रांना भेटण्यासाठी तुम्हाला वेळ मिळेल. प्रवासासाठी हा काळ अनुकूल आहे. धनु राशीसाठी हा आठवडा ऊर्जेने भरलेला असेल. तुमच्या राशीचा स्वामी गुरु मिथुन राशीतून भ्रमण करत असल्याने तुमचे वैयक्तिक आणि व्यावसायिक संबंध मजबूत होतील. तथापि 3 मार्च रोजी सिंह राशीत होणारे चंद्रग्रहण तुमच्या 9व्या भावावर भाग्यस्थानावर परिणाम करेल. यामुळे प्रतिष्ठा कमी होण्याची किंवा चालू कामात अचानक अडथळे येण्याची भीती निर्माण होऊ शकते. धार्मिक कार्ये तुमचे लक्ष थोडे विचलित करू शकतात, परंतु अनुभवी व्यक्तीचा सल्ला मौल्यवान ठरेल. कुंभ राशीतील पंचग्रही योगाच्या प्रभावामुळे कामाच्या ठिकाणी नवीन शक्यता निर्माण होतील आणि तुम्हाला वरिष्ठांकडून पाठिंबा मिळेल. व्यवसाय विस्ताराचा नवीन मार्केटिंग धोरणे उपयुक्त ठरतील. परदेशी किंवा दुर्गम ठिकाणाशी संबंधित कामात यश मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती सामान्यपेक्षा चांगली असेल, तथापि ग्रहणामुळे हुशारीने गुंतवणूक करा. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ अनुकूल राहील. या आठवड्यात अनावश्यक खर्चांवर नियंत्रण ठेवणे विशेषतः महत्त्वाचे आहे. कुटुंबात सकारात्मक वातावरण राहील आणि भविष्यातील मोठ्या गुंतवणूक योजनाबाबत तुमच्या जोडीदाराशी चर्चा शक्य आहे. मिथुन राशीत गुरूच्या प्रभावामुळे प्रेमसंबंधांमध्ये विश्वास आणि समजूतदारपणा वाढेल. अविवाहितांसाठी आनंदी आणि प्रतिष्ठित विवाहाची शक्यता निर्माण होऊ शकते. मुलाशी संबंधित चांगली बातमी आनंद देईल. जुन्या मित्रांशी संभाषण आनंददायी असेल. कुटुंबातील ज्येष्ठांचे आशीर्वाद तुमचे सौभाग्य वाढविण्यास मदत करतील. धनु राशी या आठवड्यात अति उत्साह किंवा अहंकाराच्या भरात कोणतेही मोठे आर्थिक निर्णय घेणे टाळा. सिंह राशीत केतूच्या प्रभावामुळे इतरांच्या वादात अनावश्यक हस्तक्षेप टाळा. तुमच्या बोलण्यावर संयम ठेवा, अन्यथा तुमची सामाजिक प्रतिमा डागाळू शकते. या आठवड्यात तुम्ही गुरुवारी भगवान विष्णूची पूजा करा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा. गरजूंना पिवळ्या वस्तू किंवा हरभरा डाळ दान करा. धनु राशीच्या लोकांना धाडसाचे फळ मिळेल, परंतु तुम्हाला तुमच्या नाक, कान आणि घशाशी संबंधित समस्यांबद्दल जागरूक राहावे लागेल. प्रेम, मुले आणि व्यवसायाची परिस्थिती चांगली दिसते. आठवड्याच्या सुरुवातीला दुखापत किंवा त्रास होण्याची शक्यता आहे, म्हणून या परिस्थितींचा काळजीपूर्वक सामना करा. आठवड्याच्या मध्यभागी तुमचा सन्मान आणि आदर लक्षात ठेवा आणि सध्या प्रवास पुढे ढकला. आठवड्याच्या अखेरीस तुमच्या व्यवसायाची परिस्थिती मजबूत होईल आणि तुम्हाला वरिष्ठांचे आशीर्वाद मिळतील. जर तुम्ही बऱ्याच काळापासून नोकरी बदलण्याचा प्रयत्न करत असाल तर चांगल्या संधी उपलब्ध होऊ शकतात. तुमचे उत्पन्न स्थिर राहील. तुम्हाला अतिरिक्त उत्पन्न मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. यश निश्चित आहे. तुम्ही मालमत्तेच्या व्यवहारात सहभागी होऊ शकता, परंतु सावधगिरी बाळगा. प्रेमसंबंधांच्या बाबतीत हा आठवडा तुमच्यासाठी प्रेमाचा असेल. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत तणावमुक्त असाल. धनु राशी तुम्ही आठवड्याच्या मध्यात प्रवेश करत असताना तुमच्या बाजूने ऊर्जा लक्षणीयरित्या बदलेल. आत्मविश्वास वाढेल, आशावाद परत येईल आणि नशीब तुमच्या प्रयत्नांना साथ देऊ लागेल. आर्थिक बाबींमध्ये सुधारणा दिसून येईल आणि मुलांशी, कामाशी किंवा वैयक्तिक कामगिरीशी संबंधित चांगल्या बातम्यांमुळे तुम्हाला प्रोत्साहन मिळू शकते. अप्रत्यक्षपणे मिळालेल्या मान्यता किंवा कौतुकांमुळे तुमची प्रतिष्ठा सुधारू शकते. हा टप्पा तुम्हाला तुमच्या मार्गावर विश्वास परत मिळवण्यास मदत करतो
आणि तुम्हाला नवीन उत्साहाने पुढे जाण्यास प्रेरित करतो. आठवड्याचे शेवटी आठवडा त्याच्या सर्वात सकारात्मक टप्प्यात पोहोचेल. समाज किंवा व्यावसायिक वर्तुळातून सन्मान, आदर आणि मान्यता जोरदारपणे मिळून येईल. तुम्हाला तुमच्या दीर्घकालीन ध्येयांशी अधिक स्पष्ट, आत्मविश्वासू आणि सुसंगत वाटेल. तथापि महत्त्वाचे निर्णय घेताना अंतर्गत गोंधळाचे क्षण अजूनही उद्भवू शकतात. महत्त्वाचे म्हणजे निर्णय घेण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा. आठवड्याच्या अखेरीस भावनिक स्थिरता आणि आशावाद वर्चस्व गाजवतो, ज्यामुळे तुम्हाला प्रगती आणि समाधानाची भावना मिळेल. या आठवड्याच्या मध्यात भावनिक उबदारपणा आणि समजूतदारपणामध्ये सुधारणा दिसून येईल. तुमच्या जोडीदाराकडून मिळणारा पाठिंबा मजबूत होईल आणि प्रेमसंबंधात वाढ होईल. प्रेमींना अर्थपूर्ण संभाषणे, भावनिक जवळीक आणि नवीन विश्वास मिळेल. अविवाहितांना अधिक आत्मविश्वास आणि भावनिक संतुलन जाणवू शकते, ज्यामुळे ते नैसर्गिकरित्या सकारात्मक लक्ष वेधून घेऊ शकतात. आठवडा जसजसा जवळ येईल तसतसे आठवड्याचे शेवट जवळ येतात तसतसे भावनिक सुसंवाद अधिक मजबूत होतील. नातेसंबंध अधिक स्थिर आणि आधार देणारे वाटतील. तुमच्या जोडीदारात किंवा कुटुंबात भावनिकदृष्ट्या अधिक गुंतवणूक करण्याची प्रेरणा तुम्हाला वाटू शकते. आदर, प्रामाणिकपणा आणि संयम दीर्घकालीन भावनिक सुरक्षितता आणि आनंद सुनिश्चित करतील. शिक्षण आणि करिअरच्या बाबतीत संपूर्ण आठवड्यात स्थिर प्रगती दिसून येईल. आठवड्याच्या सुरुवातीला कामाचा ताण जाणवू शकतो आणि विद्यार्थ्यांना लक्ष केंद्रित करण्यास किंवा प्रेरणा देण्यास मात्र त्रास होऊ शकतो. आठवड्याचा मध्य मात्र शैक्षणिक आणि व्यावसायिक वाढीसाठी अत्यंत अनुकूल आहे. विद्यार्थ्यांना एकाग्रतेत वाढ झाल्यामुळे फायदा होईल आणि त्यांना वर्गमित्र किंवा मार्गदर्शकाकडून मदत मिळू शकेल. परीक्षा किंवा मुलाखती देणाऱ्यांना उत्साहवर्धक निकाल मिळू शकतात. व्यावसायिकांना कामाच्या परिस्थितीत सुधारणा, चिंता कमी होईल आणि सहकाऱ्यांशी चांगले समन्वय अनुभवायला मिळतील. व्यावसायिक विस्ताराची योजना आखू शकतात, नवीन रणनीती आखू शकतात किंवा प्रभावशाली संपर्कांकडून मार्गदर्शन घेऊ शकतात. आठवड्याच्या शेवटी करिअरची ओळख स्पष्ट होते. तुमच्या प्रयत्नांना दृश्यमानता मिळेल आणि तुमच्या व्यावसायिक दिशेने आत्मविश्वास वाढेल. आवेगपूर्ण कृतीऐवजी धोरणात्मक विचारसरणी सर्वोत्तम परिणाम आणते. आठवड्याच्या मध्यात आर्थिक प्रवाहात सुधारणा दिसून येईल. दुय्यम स्रोत, व्यवसाय किंवा मागील प्रयत्नांमधून अतिरिक्त उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. बचतीचे नियोजन करण्यासाठी, संसाधनांचे सुज्ञपणे व्यवस्थापन करण्यासाठी आणि आर्थिक स्थिरता मजबूत करण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. आर्थिक सुधारणा झाली तरीही भावनिक खर्च टाळा. आठवड्याच्या शेवटी आर्थिक आत्मविश्वास वाढेल. दीर्घकालीन नियोजन अधिक सुरक्षित वाटतील आणि आता घेतलेले काळजीपूर्वक निर्णय स्थिर भविष्य घडवण्यास मदत करतात. शिस्त ही आर्थिक वाढीची गुरुकिल्ली आहे. या आठवड्याच्या मध्यात तुमच्या आरोग्यामध्ये चैतन्य आणि मानसिक स्पष्टतेत लक्षणीय सुधारणा दिसून येईल. भावनिक सकारात्मकता शारीरिक आरोग्य सुधारण्यास हातभार लावते. हलका व्यायाम, योगासने किंवा ध्यान पुन्हा सुरू करण्यासाठी हा चांगला काळ आहे. आठवड्याच्या शेवटी एकूणच आरोग्य सुधारते. भावनिक शांती, आत्मविश्वास आणि आशावाद शक्ती पुनर्संचयित करतात. काम आणि विश्रांती यांच्यात संतुलन राखल्याने शाश्वत आरोग्य आणि चैतन्य सुनिश्चित होते. एकंदरीतच पाहता धनु राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल.